स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आपला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मागच्या लेक्चरला आपण बघितले जे काही सगळ्या क्रॅनियल नर्व आहेत त्या सगळ्या कंप्लीट केल्या आपण. त्यानंतर जो ऑटोनॉमिक नर्व सिस्टमचा जो पार्ट आहे त्यामध्ये सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक दोन्हीचे बेसिक आपण काही काही पॉईंट स्टडी केलेत. आता दोन्हीचा आपण जरासं डिफरन्स व्यवस्थित समजून घ्या. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. जो पहिला पॉईंट आहे डिफरन्सचा सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक, ते जरासं आपण क्लिअर करून घ्या. डेफिनेशनमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं, रिस्पॉन्स कसा आहे, फ्लाईट ऑर फाईट. कशामध्ये? सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये. पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काय होतं, रेस्ट अँड डायजेस्ट. फक्त एवढा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. फंक्शनमध्ये बघा, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम कुठल्या सिच्युएशनमध्ये काम करत असते, तर इमर्जन्सीच्या सिच्युएशनमध्ये काम करत असते सिम्पॅथॅटिक. आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काय होत असतं की जे काही सगळे फंक्शन्स आहेत ते कन्झर्व केले जातात. मग थोडक्यात बॉडी कुठल्या पोझिशनमध्ये असते, रेस्टिंग पोझिशनमध्ये असते. त्यानंतर इम्पॉर्टन्स बघा, जे काही रॅपिड रिस्पॉन्स आहे, रॅपिड किंवा टोटल जे काही मोबिलायझेशन आहे, जी काही डेंजरची जी सिच्युएशन आहे ती अवॉइड करण्यासाठी तिथं काम कोण करत असतं, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आणि इथं काय होत असतं, जे काही सगळे आपले बॉडीचे फंक्शन्स आहेत ते रिस्टोअर केले जातात नॉर्मल पोझिशनला. त्यामध्ये जरा आपल्याला 2-3 काही एक्झाम्पल बघितलं तर काही गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर जो पार्ट आहे गँग्लियाचा सिम्पॅथॅटिकमध्ये बघा, सिम्पॅथॅटिक गँग्लिया ऑकर्स ऑन आयदर साईड ऑफ द स्पायनल कॉर्ड ॲज टू लॅटरल चेन. आता हा जरा असं पॉईंट क्लिअर करून घ्या. सपोज कन्सिडर करूया आपण हा स्पायनल कॉर्ड आहे आणि सिम्पॅथॅटिकमध्ये काय होतं की जो प्री गँग्लिओनिक पार्ट आहे, म्हणजे प्री गँग्लिओनिक नर्व फायबर आहे, त्याची लेंथ कशी होती, शॉर्ट होती. त्यामुळे इथं काय तयार झालं, ते असे गँग्लिया तयार झालते. मागच्या आपण लेक्चरमध्ये बघितले असे काय तयार झालते, गँग्लिया तयार झालते. आणि हा तयार काय झालता पार्ट, त्याला काय म्हटलं आपण, सिम्पॅथॅटिक कॉर्ड. म्हणजे स्पायनल कॉर्डच्याच बाजूला असं सिम्पॅथॅटिक कॉर्ड तयार झालं. कशामध्ये? सिम्पॅथॅटिक नर्व सिस्टीममध्ये. म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक नर्व सिस्टीम आहे त्यामध्ये काय होत असतं की प्री गँग्लिओनिक नर्व फायबर त्याची काय असते, लेंथ जास्त असते आणि ऑर्गनच्या जवळ एकदम काय झालेलं, ऑर्गन किंवा टिश्यूच्या जवळ काय तयार झालेले असतात, ते गँग्लिया असतात. त्यामुळे पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काय झालं बघा, पॅरासिम्पॅथॅटिक गँग्लिया ऑकर्स इंडिव्हिज्युअली इन द टिश्यू अँड ऑर्गन. दोन्हीचा माझ्यामध्ये बेसिक डिफरन्स तुम्हाला समजला असेल काय आहे तो. पुढचा पॉईंट बघूया आपण, प्री गँग्लिओनिक फायबर. जे प्री गँग्लिओनिक फायबर सिम्पॅथॅटिकमध्ये अराइज फ्रॉम द थोरॅसिक अँड लंबार सेगमेंट. थोरॅसिक अँड लंबार सेगमेंट हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला आउटफ्लोवर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, त्यामुळे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर प्री गँग्लिओनिक फायबर कशामध्ये, पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये, फ्रॉम मिडब्रेन किंवा ब्रेन स्टेम म्हणतो आपण त्याला, अँड सॅक्रल सेगमेंट ऑफ द स्पायनल कॉर्ड. आउटफ्लो सगळ्यात महत्त्वाचा आहे थोरॅसिको लंबार. थोरॅसिको लंबार आउटफ्लो कशाचा आहे, तर सिम्पॅथॅटिकचा. आणि जे पॅरासिम्पॅथॅटिक आहेत त्यामध्ये काय, तर क्रॅनिओ सॅक्रल. दोन्हीचा पण पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. सिम्पॅथॅटिकमध्ये थोरॅसिको लंबार आणि क्रॅनिओ सॅक्रल कुठं आहे, तर पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये. पुढचा पॉईंट बघा, न्यूरो ट्रान्समीटर कुठला आहे, सगळ्यात महत्त्वाचा. आणखीन एक एमसीक्यूचा क्वेश्चन, सिक्रेट ॲड्रेनॅलिन, नॉर ॲड्रेनॅलिन ॲट देअर सिनॅप्स. इकडं काय होते बघा, पोस्ट गँग्लिओनिक फायबर कुठलं सिक्रेट करते, ॲसिटाईल कोलिन. पॅरासिम्पॅथॅटिक लक्षात आलं पाहिजे, न्यूरो ट्रान्समीटर कुठला आहे, न्यूरो ट्रान्समीटर ॲसिटाईल कोलिन. आणि जर तुम्हाला क्वेश्चन विचारला जर सिम्पॅथॅटिकमध्ये कुठलं न्यूरो ट्रान्समीटर काम करत असतं तर त्याचा आन्सर काय असणार आहे, ॲड्रेनॅलिन. दोन्ही पण व्यवस्थित लक्षात ठेवा, एमसीक्यूचे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे नर्वचा, त्याला ॲड्रिनर्जिक का म्हणतो, कारण ते काय सिक्रेट करत असतात, ॲड्रेनॅलिन. कोलिनर्जर्निक का म्हणतो आपण त्याला, तर ते सिक्रेट काय करत असतात, ॲसिटाईल कोलिन. आणि हे दोन्ही पण पॉईंट महत्त्वाचे आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता लेंथमध्ये आपल्याला माहितीच आहे, प्री गँग्लिओनिक आणि पोस्ट गँग्लिओनिकमध्ये काय होत असतं, जे सिम्पॅथॅटिक आहेत त्यामध्ये प्री गँग्लिओनिक फायबर काय असतात, शॉर्ट असतात. आणि जे पॅरासिम्पॅथॅटिक आहेत त्यामध्ये काय असतात, लॉंग असतात. यामध्ये तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितले प्री गँग्लिओनिक फायबर आणि पोस्ट गँग्लिओनिक फायबर दोन्हीचं मिनिंग सांगितले. आपण एक फायबर कन्सिडर केला इथं गँग्लिया, गँग्लियाच्या अगोदर काय प्री, गँग्लियाच्या नंतर काय असणार आहे, पोस्ट गँग्लिओनिक नर्व फायबर. पोस्ट गँग्लिओनिक काय असतो, लॉंगर असतो. कशामध्ये, सिम्पॅथॅटिकमध्ये. इकडे उलटं काय झालं, शॉर्टर आहे. त्यानंतर बघा, ओव्हरऑल इफेक्ट एक्सायटरी. फॉर एक्झाम्पल सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम इन्क्रीजेस हार्ट रेट. एक कॉमन एक्झाम्पल आहे, हार्टबीट काय होतात, हार्ट रेट काय होतो, इन्क्रीज होतो. आणि इकडे काय झालं, इनहिबिटरी. पॅरासिम्पॅथॅटिक नर्व डज द ऑपोजिट दॅट ऑफ डिक्रीज हार्ट रेट. म्हणजे थोडक्यात हे दोन्ही पण कसे असतात, अँटॅगॉनिस्टिक फंक्शन असतात. सिम्पॅथॅटिकनं काय केलं, हार्टबीटचा रेट काय केला, इन्क्रीज केला. डिक्रीज करायचं काम कोण केलं, डिक्रीज म्हणजे बिलो नॉर्मल लेवल नाही, एका लिमिटेड अमाऊंटमध्ये. म्हणजे इन्क्रीज केलेलं असते सिम्पॅथॅटिकनं, ते डिक्रीज करायचं परत काम कोण करतं, तर पॅरासिम्पॅथॅटिक. एकदम सिम्पल आहे. हे डिफरन्सचे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचा आउटफ्लो हार्मोन कुठला आहे
आणि त्याचे नर्व कुठले असतात, ॲड्रिनर्जिक का कोलिनर्जिक, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि प्री गँग्लोनिक आणि पोस्ट गँग्लोनिक ते सुद्धा सिम्पल आहेत, पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता जो आपल्या पुस्तकामध्ये डिफरन्स सांगितला आहे ऑर्गनच्या रिलेटेड आहे स्पेसिफिक, ते जर असं आपण बघूया, कंपॅरिझन केलं आहे सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिकचं. असे तसे बरेच पॉईंट्स आहेत, पण आपल्याला जे पुस्तकामध्ये सांगितलं ते जरासे आपण पहिला बघूया आणि त्यानंतर एक्स्ट्रा जे काय असेल ते बघूया. जो पहिला पॉईंट आहे बघा, त्यामध्ये काय सांगितलं आहे बघा की हार्टबीट काय करते, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम काय करते, इन्क्रीज करते. सिम्पॅथॅटिक काय करते, इन्क्रीज करते. आणि जे पॅरासिम्पॅथॅटिक आहे ते काय करते, डिक्रीज करते. त्यानंतर ब्लड व्हेसल्स म्हणजे आपल्याला माहिती आहे आर्टरीज आणि व्हेन्स, तिथं काय होते, कॉन्स्ट्रिक्ट होतात. कॉन्स्ट्रिक्ट झाल्या तर सपोज जर आपण कन्सिडर केलं की ब्लड व्हेसल आहे, म्हणजे काय झाली, एक अशी काय झाली पाईप झाली म्हणून आपण, त्यामधून काय होत असतं, ब्लड फ्लो होत असतं. त्याचा डायमीटर लक्षात ठेवा, जर कमी झाला, ते जर कॉन्स्ट्रिक्ट झाले तर काय होणार आहे, ब्लड फ्लो काय होणार आहे, फास्ट होणार आहे. ब्लड व्हेसल कॉन्स्ट्रिक्ट झालं आहे, ब्लड फ्लो काय झाला, फास्ट झाला. का झाला, कारण तेव्हा काय झालेलं असतं, हार्ट रेट इन्क्रीज झालेलं असतो, ऑक्सिजनची डिमांड वाढलेली असते. त्यामुळे काय होतात, ह्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्या कॉन्स्ट्रिक्ट होतात. आणि त्यानंतर पॅरासिम्पॅथेटिकमध्ये काय होत असतं, ते डायलेट होत असतात. डायलेट म्हणजे थोडक्यात प्रसरण पावत असतात म्हणूया आपण. त्यानंतर आहे आर्टेरियल ब्लड प्रेशर, म्हणजे हे जे काही ब्लड व्हेसल्स आहेत आर्टेरियल, त्याचा डायमीटर काय होतो, डिक्रीज झाल्यामुळं काय होत असतं, तर त्याच्यामध्ये प्रेशर वाढत असतं. आर्टेरियल ब्लड प्रेशर कुठं वाढते, सिम्पॅथॅटिकमध्ये. डिक्रीज कुठं होते, पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये. त्यानंतर बघा कुठला पार्ट आहे, प्युपिल ऑफ आय. आता प्युपिल हा जो पार्ट आहे आपण बघणार आहे जेव्हा स्ट्रक्चर ऑफ आय, ह्याच्या पुढचा जो पॉईंट आहे स्ट्रक्चर ऑफ आय, त्यामध्ये आपण बघणार आहे प्युपिल कुठला पार्ट असतो. आता इथे शब्द काय वापरला आहे, डायलेट म्हणजे प्रसरण पावतात, पसरतात. आणि कॉन्स्ट्रिक्ट म्हणजे थोडक्यात काय होतं, त्याचा साईज कमी होत असतो. फक्त आत्तापुरतं लक्षात ठेवा, प्युपिल काय होतात, डायलेट होतात, पसरतात. आणि प्युपिल इकडे काय झाले, पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काय होतात, कॉन्स्ट्रिक्ट होतात. त्यानंतर बघा गॅस्ट्रो इंटेस्टायनल मुवमेंट, ते आपल्या स्टमकच्या रिलेटेड असते, लक्षात ठेवायचं, स्टमक आणि इंटेस्टाईन. रिटायर्ड पेरिस्टाल्सिस. आता पेरिस्टाल्सिस म्हणजे आपल्याला माहिती आहे, जे काही एका रिदममध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असते, आपले जे काही ॲलिमेंटरी कॅनलमध्ये ज्या काही मसल्स असतात त्याला काय म्हणतो आपण, पेरिस्टाल्सिस. जो आपला 11वीचा चॅप्टर आहे कुठला, न्यूट्रिशन, ह्युमन न्यूट्रिशन, त्यामध्ये आपण बघितले पेरिस्टाल्सिस काय असतं ते पेरिस्टाल्सिस म्हणजे थोडक्यात स्टॉप झाले किंवा रिटायर्ड झाले म्हणून आपण कशामध्ये, सिम्पॅथॅटिकमध्ये. आणि त्याचं ॲक्सिलरेशन कुठं होत असते, तर पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये. कारण जेव्हा डायजेशन वगैरे या प्रोसेस काय होत असतात, ॲक्टिव्ह होत असतात पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये, जेव्हा आपण रेस्टिंग फेजमध्ये असतो. त्यानंतर युरिनरी ब्लॅडर. जर आपल्याला आठवत असेल 11वीचा जो आपला चॅप्टर आहे त्यामध्ये एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशनमध्ये आपण बघितलं युरिनरी ब्लॅडर काय असतो, तो आठवत नसेल तर जरा असं व्यवस्थित डायग्राम यामध्ये तुम्हाला आठवत असेल की किडनीच्या नंतर त्यामध्ये युरेटर नंतर काय असतं, तर युरिनरी ब्लॅडर. तर जरासा सिक्वेन्स व्यवस्थित माहीत पाहिजे आपल्याला. त्यामधला जो पार्ट आहे युरिनरी ब्लॅडर, तो काय झाला आहे, रिलॅक्स झाला आहे सिम्पॅथॅटिकमध्ये. आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काय झाला आहे, तो कॉन्ट्रॅक्ट झाला. त्या पुस्तकात फक्त आपले एवढेच पॉईंट आहेत. तसेच आणखी जे काही पॉईंट आहेत ते फक्त मी तुम्हाला सांगतोय. जे काही आरबीसीचा काउंट आहे, आरबीसीचा काउंट काय होत असतो, सिम्पॅथॅटिकमध्ये काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काय होत असतो, डिक्रीज होत असतो. त्यानंतर जे ब्लड क्लॉटिंग आहे त्याचा रेट हा डिक्रीज होत असतो सिम्पॅथॅटिकमध्ये. पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये तो काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. ते झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं लिव्हर आपल्याला माहिती आहे काय करत असतं, त्याचे बरेच फंक्शन्स आहेत, आपण आपल्या 11वीच्या चॅप्टरमध्ये सुद्धा बघितलं आहे. लिव्हर काय करत असतं, जेव्हा सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम असते त्यामध्ये ते लिव्हरचं काय काम करत असतं, ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन. कारण तेव्हा ग्लुकोजची जास्त गरज असते, एनर्जीची जास्त गरज असते. त्यामुळे जो स्टोअर फॉर्म काय असतो आपल्या बॉडीमध्ये, ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये कोण करतं, लिव्हर करत असतं, ब्रेकडाऊन करत असतं. आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये हेच लिव्हर काय करत असतं, जे ग्लुकोज आहे एक्झेस अमाऊंटमध्ये जे ग्लुकोज आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करत असतं, ग्लुकोज आणि ग्लायकोजन दोन्ही पण पॉईंट सांगितलेत मी तुम्हाला 11वीला. त्यानंतर बघा सलायवामध्ये काय होत असतं की जे सिम्पॅथॅटिक आहे त्यामध्ये सलायवाचं सिक्रेशन डिक्रीज झाले आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काय झाले, इन्क्रीज झाले. कारण इन्क्रीज का झाले, सलायवाचं मेन रोल कुठं असतो, डायजेशनमध्ये. डायजेशन प्रोसेस ॲक्टिव्ह कुठं असते ॲक्च्युली, तर पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं पेरिस्टाल्सिस आपण बघितले. पेरिस्टाल्सिसचा रेट डिक्रीज झालेला असतो कशामध्ये, सिम्पॅथॅटिक. आणि इन्क्रीज कुठं असतो, पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये. आणखीन एक महत्त्वाचं प्युपिल आपण बघितले. त्यानंतर जे टियर्स असतात ते टियर्स काय होत असतात, सिम्पॅथॅटिकमध्ये काय होत असतात, इन्क्रीज होत असतात. कधी कधी आपण असं इमोशनल झाल्यावर रडत असतो किंवा कधी आनंदाश्रू येत असतात, ती जी आपली काही ॲक्टिव्ह रिस्पॉन्स असतो म्हणूया आपण, तिथं काय होतं, टियर ग्लँड जराशा इन्क्रीज होत असतात, टियरचं सिक्रेशन आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये काय होतं, टियरचं सिक्रेशन थोडंसं डिक्रीज झालेलं असतं. एवढे फक्त जरासे काही एक्स्ट्रा पॉईंट आहेत, पण आपल्या बुकमध्ये जेवढे मेन्शन केले आहेत तेवढे आपल्याला पुरेसे आहेत. पण बेसिक जरासं व्यवस्थित आपल्याला क्लिअर झालं पाहिजे डिफरन्स दोन्हीतला काय आहे तो.
ॲज अ फंक्शन पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे सेन्सरी रिसेप्टर, आणि तो सेन्सरी रिसेप्टर आपल्या ह्या सिलेबसमधून रिड्यूस केला आहे. फक्त वरवरची जराचे पॉईंट आपण बघूया काय आहेत ते, कारण जो काही नवीन सिलेबस आला आहे, नवीन सिलेबसमध्ये जो रिड्यूस झालेला सिलेबस आहे या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे, त्यामध्ये हा जो पॉईंट आहे या चॅप्टरमधला तो काय केला आहे, काढून टाकला आहे. पण तरीसुद्धा आपण जरासं जाता जाता बघून जाऊया काय आहे तो. आणि जो मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं रिफ्लेक्स ॲक्शन, तो सुद्धा आपल्या या सिलेबसमध्ये नाही. रिफ्लेक्स ॲक्शनच्या खाली एक तो चार्ट आहे, म्हणजे कंडिशनल रिफ्लेक्स ॲक्शन काय असतं ते सगळं आता या तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते तितकंसं महत्त्वाचं नाही आहे. पण जाता जाता करून जाऊया आपण, फार काही मोठा पॉईंट नाही आहे, कारण मागच्या वेळेला त्याच्यावर क्वेश्चन पडलेला. सीट नीट पॉईंट ऑफ व्ह्यूनं जरा व्यवस्थित आपण समजून घ्या काय आहे ते. सेन्सरी रिसेप्टर काय असतात ते, आर सम स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर्स इन द बॉडी टू रिसीव द व्हेरियस स्टिम्युलाय फ्रॉम द एक्सटर्नल अँड इंटरनल एन्व्हायरमेंट. आता जेव्हा आपण मी तुम्हाला सांगितलेलं की जे स्टिम्युलस वगैरे आपण बघितलेलं की रिसेप्टर एक शब्द जात असतो. ते रिसेप्टर म्हणजे काय असतात, एक स्पेशलाइज्ड काय असतं, स्ट्रक्चर असतं, स्पेशलाइज्ड टिश्यू असतात म्हणूया आपण, जे आपल्या सेन्स ऑर्गनच्या तिथं प्रेझेंट असतात. आणि ते रिसेप्टर काय करत असतात, एखादा स्टिम्युलस असेल तो काय करत असतात, तो फिजिकल असेल, केमिकल असेल, मेकॅनिकल असेल, तो कुठला पण स्टिम्युलस काय करत असतात, तो कॅप्चर करत असतात. आणि तो जो स्टिम्युलस आहे तो रिसेप्टर कॅप्चर केल्यावर ते पुढचा जो काही त्याचा जो पार्ट असणारा न्यूरॉनचा, त्यामध्ये न्यूरॉन्सला थोडक्यात ट्रिगर करत असतात इम्पल्स जनरेट करण्यासाठी. म्हणजे पहिला जो स्टिम्युलस आला आहे तो रिसेप्टर घेणार, त्यानंतर काय होणार आहे, आपले जे नर्व सेल्स आहेत ते काय करत असतात, इम्पल्स काय करत असतात, जनरेट करत असतात. तो मे बी एक्सटर्नल असेल किंवा थ्रू इंटरनल सुद्धा असू शकतो आपल्या बॉडीच्या आत. त्यानंतर बघा, द नेचर ऑफ रिसेप्टर आयडेंटिफाय द टाईप ऑफ स्टिम्युला दॅट इट कॅन रिस्पॉन्ड टू. आता इथे एक्झाम्पल काय सांगितले बघा, फोटो रिसेप्टर म्हणजे स्पेसिफिक असे रिसेप्टर स्पेसिफिक असं काम करणार आहेत. फोटो रिसेप्टर, फोटो म्हणजे काय, लाईट म्हणतो आपण, रिस्पॉन्ड कशाला करणार आहे, लाईटला. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, इट इम्प्लाइज दॅट वेन द स्पेसिफिक टाईप ऑफ स्टिम्युलस रीच द सेन्सरी न्यूरॉन. सेन्सरी न्यूरॉन म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, थोडक्यात तिथं रिसेप्टर असणार आहेत. इट कॉज द प्रोडक्शन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. ॲक्शन पोटेन्शियल गेलं आपल्याला जेव्हा आपण बघितलेलं पोलरायझेशन, डिपोलरायझेशन या सगळ्या प्रोसेस बघितलेल्या आहे. म्हणजे कुठं जेव्हा आपण स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन बघितलेलं, त्यानंतर केमिकल आणि इलेक्ट्रिकल सायनॅप्स ते झाल्यावर आपण जरासं तो पॉईंट डिस्कस केला होता. पोलरायझेशन काय, डिपोलरायझेशन काय, सोडियम पोटॅशियम चॅनल कसे काम करतात ते आपण तेव्हा डिस्कस केलं. तर त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल ॲक्शन पोटेन्शियल म्हणजे काय. त्यानंतर बघा, अँड दिस ॲक्शन पोटेन्शियल इज कॅरीड इन द फॉर्म ऑफ इम्पल्स. पहिला स्टिम्युलस, त्यानंतर काय होतं तयार, इम्पल्स तयार होतो. दिस इम्पल्स आर कंडक्टेड टू डिफरंट फंक्शनल एरियाज ऑफ द ब्रेन प्रोसेसिंग, अँड त्याचं काय होत असतं, इंटरप्रिटेशन होत असतं. आता आपल्या पुस्तकामध्ये एक चार्ट आहे, त्याच्या चार्टवर मागची या वर्षी जी बॅच आहे 2020ची, त्यामध्ये ह्याच्यावर काहीतरी क्वेश्चन पडलेले, असंच काहीतरी सेम चार्ट पडलेला, त्यामध्ये कुठले रिसेप्टर काय त्याचं लोकेशन किंवा त्याचं फंक्शन विचारतात तुम्हाला. त्यामुळं हे जरी आपल्या सिलेबसमध्ये जर नसलं हा सेन्सरी रिसेप्टरचा पॉईंट, तरीसुद्धा जाता जाता आपण करून जाऊया, फार काय अवघड नाही. फोटो रिसेप्टर पहिला काय आहे, फोनो रिसेप्टर आहे, सॉरी फोटो मागाशी होतं, आता शब्द काय वापरला आहे. आता जे टाईप्स आहेत तसं बघायला गेलं तर दोन टाईप्स मेन आहेत. एक म्हणजे एक्सटर्नल स्टिम्युला रिसीव्ह करणारे, आणि दुसरे काय असणार आहे, ऑफकोर्स इंटरनल रिसेप्टर, इंटेरियर रिसेप्टर असणार आहेत. पण काही काही पुस्तकात तिसरा एक टाईप दिलेला असतो, प्रॉप्रिओ रिसेप्टर. त्यामध्ये ते कुठं प्रेझेंट असतात, ते एक्सटर्नल पण इंटरनल पण दाखवतात, असं काही काही पुस्तकात लिहिलं आहे. पण आपल्या पुस्तकात प्रॉप्रिओ रिसेप्टर हे इंटरनलमध्येच कन्सिडर केलं. आणि प्रॉप्रिओ रिसेप्टर आपल्या टेंडॉन्स आणि लिगामेंटमध्ये असतात. आणि टेंडॉन आणि लिगामेंट आपण बघितलंय 11वीचं आपल्या चॅप्टरमध्ये, आठवत असेल तुम्हाला, टेंडॉन कशाला कनेक्ट असतं, लिगामेंट काय कनेक्ट करतं ते. पहिला आपला जो रिसेप्टर आहे तो बघूया, फोनो रिसेप्टर. पहिला आपण बघितलेला फोटो रिसेप्टर ॲज अ एक्झाम्पल म्हणून. आता काय बघतो आपण, फोनो रिसेप्टर लोकेशन काय, इंटरनल इयर, ऑर्गन ऑफ कॉर्टाय. त्याचा उच्चार ऑर्गन ऑफ कॉर्टाय असा करा. काही काही कॉर्टीसुद्धा करतात, कॉर्टी असा उच्चार केला मी, किंवा कॉर्टाय जरा जास्त करेक्ट प्रोनाऊन्सिएशन आहे त्याचं. इंटरनल इयर काय आहे ते आपण जेव्हा स्ट्रक्चर ऑफ इयर बघणार आहे तेव्हा आपण समजून घ्या व्यवस्थित, आणि त्यामध्येच आपल्याला हा पार्ट जाणार आहे, ऑर्गन ऑफ कॉर्टाय. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, साऊंडचं काय करत असतं ते रिसेप्शन करत असतं. फोनो रिसेप्टर साऊंड फक्त लक्षात ठेवा. स्टॅटो रिसेप्टर शब्द काय वापरला आहे, स्टॅटो रिसेप्टर इंटरनल इयरमध्ये सेमी सर्क्युलर कॅनल्स असतात, ते सुद्धा आपण तेव्हा बघूया, कारण जे स्ट्रक्चर ऑफ इयर आहे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, ते आपण स्पेसिफिक त्या पॉईंटमध्ये व्यवस्थित बघूया. सेमी सर्क्युलर कॅनल काय असतात, फक्त फंक्शन लक्षात ठेवा. रिसेप्टर फॉर मेंटेनिंग बॅलन्स अँड इक्विलिब्रियम. त्यानंतर आहे बघा फोटो रिसेप्टर, म्हणजे मगाशी आपण बघितलं लोकेशन, त्याचं काय, रेटिना. आज आपण बघणार रेटिना कुठला पार्ट असतो, तो काय करत असतं, सेन्सरी स्टिम्युला रिसीव्ह करत असतात. आणि फक्त लक्षात ठेवायचं काय, विजन. फोटो रिसेप्टर
लक्षात ठेवायचं फंक्शन विजन, लोकेशन रेटिना, स्टॅटो रिसेप्टर इंटरनल इयरमध्ये सेमीसर्क्युलर कॅनल, फंक्शन त्याचं काय बॅलन्स आणि इक्विलिब्रियम, फोनो रिसेप्टरचं काय साऊंड रिसेप्शन. त्यानंतर जे पुढचे रिसेप्टर ते बघूया. थर्मो रिसेप्टर स्किनवर आपल्या प्रेझेंट असतात आणि ते काय करत असतात सेन्सरी स्टिम्युला काय करत असतात रिसीव्ह करत असतात. आता इथं दोन आहेत बघा, एक म्हणजे हीटसाठी आणि एकसाठी काय कोल्डसाठी. आता इथं एक शब्द वापरला आहे कॅलोरी रिसेप्टर. कॅलोरी रिसेप्टर ते काय रिसीव्ह करणार आहेत हीटचं स्टिम्युलस रिसीव्ह करणार आहेत. त्यांचे आता इथे शब्द जे स्पेलिंग आहे लक्षात ठेवा चुकले पुस्तकात, ते फ्रिजिडो पाहिजे होतं ते ट्रिजिडो झालं. तिथं काय पाहिजे होतं एफ पाहिजे होतं, तिथं टी झालं आहे पुस्तकात. अजूनसुद्धा काय काय आपल्या बायोच्या चुका आहेत. फ्रिजिडो रिसेप्टर जे काय करणार आहेत म्हणजे फ्रीजवरनं तुम्हाला समजलं असेल काय आपलं स्टिम्युलस कुठला रिसीव्ह करणार आहेत तर कोल्डचा. त्यानंतर बघा मॅकॅन रिसेप्टर. तर स्पेसिफिक असे त्याचे काही काही टेम्परेचर आहेत वॉर्मर आणि कोल्डरचे, पण आपल्याला तेवढे इन डिटेल आता सध्या तर नाही आहे. फक्त आपण रिसेप्टर आणि त्याचं फंक्शन समजून घ्या काय ते. जे मॅकॅन रिसेप्टर ते सुद्धा स्किनवर प्रेझेंट आहेत. सेन्सिटिव्ह टू मेकॅनिकल स्टिम्युला म्हणजे टच असेल, पेन असेल, प्रेशर असेल किंवा डीप प्रेशर असेल. त्यानंतर बघा केमो रिसेप्टर, त्यामध्ये परत दोन आहेत गस्टॅटो रिसेप्टर आणि ऑल फॅक्टरी रिसेप्टर. गस्टॅटोमध्ये बघा टेस्ट बर्ड्स ऑफ टंग, सेन्सिटिव्ह टू टेस्ट ऑफ स्वीट, सॉल्ट, सोर, बिटर. त्यानंतर बघा ऑल फॅक्टरी इपिथेलियममध्ये प्रेझेंट असतात, नोजमध्ये प्रेझेंट असतात आणि हे अगोदर मी तुम्हाला सांगितलं. आता इथं फक्त सेन्स ऑफ स्मेल म्हटलं तरी चालतंय. आणि जे काही गस्टॅटो रिसेप्टर आहेत जे आपलं काय म्हणायचं जे काय म्हणतो टंग असते, त्या टंगमध्ये काय प्रेझेंट असतं टेस्ट बड प्रेझेंट असतात. टेस्ट बड म्हणजे असं काही काही स्ट्रक्चर दिसत असतं आपल्याला, त्याला टेस्ट बड म्हणतो आपण. आता इथं फक्त काय जे काही टेस्ट बड आहेत त्यामध्ये आपल्याला जे काही आपल्या टंगचे वेगवेगळे जे लोकेशन्स आहेत ते सांगितलेत, कुठल्या लोकेशनमध्ये कुठली टेस्ट आहे ते. आता इथं तुम्हाला टिपवर दिसत असेल बघा टेस्ट कुठल्या आहे तिथं स्वीट साईडला, इथं त्या पाठीमाग काय दिसते अँटेरियरच्या साईडला सॉल्टी टेस्ट. त्यानंतर सोर टेस्ट इथं कुठं आहे पोस्टेरियर पार्टमध्ये. सगळ्यात शेवटी कुठं आहे इथं बिटर टेस्ट. सोर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण तर आंबट, बिटर म्हणजे कडू, सॉल्टी म्हणजे खारट आणि स्वीट म्हणजे गोड. माहिती आहे आपल्याला, हे झालं आहे आपल्याला बऱ्याच वेळेला. त्यानंतर बघा एंटेरियर रिसेप्टरमध्ये इंटरनल बॉडी ऑर्गन्स, सेन्सिटिव्ह स्टिम्युला इंटरनल ऑर्गन्स. आता जे काय हंगर, थर्स्ट, पेन जे काय ऑस्मोटिक चेंजेस आहेत त्यालाच काय म्हणतो आपण इंटरनल स्टिम्युला. आपले तहान लागणे किंवा जे काही इंटरनल जे काही पेन असतं ते सगळं. आता इथं बघा प्रॉप्रिओ रिसेप्टर जॉईंट किंवा मसलमध्ये असतात. मगाशी मी तुम्हाला सांगितले टेंडॉन आणि लिगामेंट्समध्ये. कुठल्या मुवमेंट टेंडॉन आणि लिगामेंटमधल्या जे काही मसल्समधले जे काही पेन आहेत ते वगैरे ते सगळं कशा थ्रू होत असतं प्रॉप्रिओ रिसेप्टरच्या थ्रू. त्यानंतर जरासा महत्त्वाचा आहे बघा बॅरो रिसेप्टर. बॅरो रिसेप्टरमध्ये फक्त एवढं पॉईंट लक्षात ठेवायचा काय त्याला मॅकॅन रिसेप्टरमध्ये आपण कन्सिडर करतोय इंटरनल ऑर्गनपासून रिसीव्ह करत असतात. कुठं प्रेझेंट आहेत प्रेझेंट इन द वॉल ऑफ ॲट्रिया, वेना केवा आणि ॲओर्टिक आर्क, कॅरोटिड सायनस. आता हे जराशी नवीन शब्द आहेत अवघड आहेत आपल्यासाठी, ते आपण रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशनमध्ये बघणार आहे. हे सगळ्याचे मिनिंग काय आहेत ते वेना केवा वगैरे जे काय असतील ते फक्त फंक्शन समजून घ्यायचं. काय ते सेन्स करत असतात तर आपलं जे ब्लड प्रेशर आर्टेरियल ब्लड प्रेशर ते कोण सेन्स करत असतं तर बॅरो रिसेप्टर. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. आता आपल्या स्क्रीनवर जे काही दिसते त्याला आपण कवटी म्हणतो, स्कल म्हणतो. त्यामध्ये आता हे कशासाठी सांगितलं तर आपण पुढचा जो पॉईंट बघणार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठी या सगळ्या चॅप्टरमधला. एक म्हणजे स्ट्रक्चर ऑफ आय, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ इयर. आणि हा जो पार्ट आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉम्प्लिकेटेड वाटत असतो. तो टप्प्याटप्प्याने 1, 2 किंवा 3 लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित समजून घ्या हा जो टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ आय. आणि जे काही काही पॉईंट मी सांगणार ते व्यवस्थित एकदा डायग्रॅमच्या थ्रू ॲनिमेशन थ्रू आपण क्लिअर करून घेऊया. आता इथं तुमच्या स्क्रीनवर जी डायग्रॅम दिसते ते स्क्रीनमध्ये सगळ्यात पहिला म्हणून समजून घ्यायचं. हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणतो आपण, ती डोळ्याची काय असते खोबणी असते तिथं काय असतात आपले असे डोळे असतात. जरा चांगले काढायला पाहिजे होते पण एवढं समजून घ्या इथं डोळे असतात. आता ते आपण स्ट्रक्चर जरासं व्यवस्थित बघणार आहे कशाचं स्ट्रक्चर ऑफ आय. पुस्तकातले काही काही पॉईंट मी फक्त इथे मेन्शन केलेत पण जरासं आपण तो पॉईंट टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ आय व्यवस्थित क्लिअर करून घ्या. त्याचं ओव्हरऑल जे काही सगळं मेकॅनिझम आहे ते. आता पुस्तकामध्ये काय सांगितलं बघा स्ट्रक्चर ऑफ आयमध्ये, आईज आर द पेअर ऑफ सेन्सरी ऑर्गन ऑफ विजन. आता हे आपल्याला माहिती आहे फार काय अवघड नाही. त्यानंतर दीज आर लोकेटेड इन द ऑर्बिट ऑफ स्कल. म्हणजे मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याला काय म्हणायचं ऑर्बिट ऑफ स्कल विथ कुशन ऑफ फ्लॅट अराउंड देम. त्यानंतर बघा इच आय इज स्पेरिकल राउंडेड अँड कॉल्ड आयबॉल. आता युजल तसं बघायला तर तो कम्प्लीट असं स्पेअर नसतो. का नसतो तर जो आपला आईचा पार्ट आहे त्यामध्ये पुढं असं जरासं बल्जिंग झालेलं असतं, तिथं कॉर्निया प्रेझेंट असतो
एक 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 पार्ट आपण जराशी क्लिअर करत जाऊया आणि काही काही जराशा इंटरेस्टिंग गोष्टीसुद्धा आपल्याला स्ट्रक्चर ऑफ आयमध्ये समजतील. पुढचा पॉईंट बघूया आपण. द आयज आर प्रोटेक्टेड बोन्स, आयब्रोज, अप्पर अँड लोअर आयलिड्स विथ आयलॅशेस अँड द लॅक्रायमल अँड टियर ग्लँड. ते कुठं कुठं असतात ते सांगतो मी तुम्हाला. पुढची जी काय डायग्राम आहे त्यामध्ये मुवमेंट ऑफ आयबॉल विदिन द ऑर्बिट इज कंट्रोल बाय 6 सेट ऑफ मसल. आता हे 6 कुठले कुठले सेट आहेत तुम्हाला आठवत असेल जे काय आपण बघितलेलं की क्रॅनियल नर्व आहे त्यामध्ये तुम्हाला शब्द मी आठवतोय का बघा. सुपेरियर रेक्टस, इन्फेरियर रेक्टस, ऑब्लिक रेक्टस, मीडियन रेक्टस, हे जे काही सगळे मसल्स आहेत त्यालाच काय म्हणतो आपण. ते जे काही मुवमेंट कंट्रोल करत असतात कशाचे, आयचे, ते आपण पुढं बघणार आहे. वॉल ऑफ आयबॉल इज मेड अप ऑफ 3 लेयर्स. आता हे 3 लेअर फार महत्त्वाचे आहेत. स्क्लेरा, त्यानंतर कोरॉइड, त्यानंतर काय रेटिना. म्हणजे आउटर टू इनर बघतोय आपण स्क्लेरा, कोरॉइड आणि रेटिना. ह्या तिन्ही लेअर महत्त्वाचे आहेत. आता काही काही जराशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी सांगतोय. जे आपले डोळे आहेत त्याचा जो डायमीटर असतो 2.5 सेंटीमीटर असतो. त्याचं ॲप्रॉक्सिमेट वेट किती असतं, 7 ग्रॅम. आपलं जे व्हिजन असतं ते बायनोक्युलर व्हिजन असतं ते कशासाठी, तर आपल्याला ॲक्च्युअल 3D इमेज दिसण्यासाठी. त्यानंतर आता त्यातलं महत्त्वाचे जे काही काही पॉईंट्स आहेत ते जरासं आपण डायग्रामच्या थ्रू व्यवस्थित क्लिअर करूया. आता हा जो पार्ट दिसतोय आपल्याला त्यामध्ये ह्याला म्हणायचं आयब्रोज, हे आपल्याला माहीत आहे. त्यानंतर आयलिड्स असतात. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे असे 3 आयलिड्स असतात. ही वरची पापणी, खालची पापणी, आणि त्यानंतर इथल्या साईडला आपल्याला काय दिसत असतं तर एक मेम्ब्रेन असतं, त्याला म्हणतो आपण निक्टेटिंग मेम्ब्रेन. निक्टेटिंग मेम्ब्रेन. आता मी काय काय सांगितलं जरासं व्यवस्थित लक्ष द्या. आयब्रोज असतात तर एखादी धूळ वगैरे किंवा घाम असतो तो डायरेक्ट डोळ्यात जाऊ नये म्हणून तिथं ते प्रोटेक्शनचं काम करत असतात. एवढं लक्षात ठेवा. कारण मागच्या एका बॅचनं मला प्रश्न विचारले सर आपल्याला भुवया कशाला आहेत म्हणून. त्यामुळे त्याचं काम आहे प्रोटेक्शन, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाचा जो पार्ट आहे आपल्याकडे टोटल तशा 3 आयलिड्स आहेत. पण एक जे असतं ते कसं असतं, वेस्टिजियल असतो आपला ऑर्गन. इथं जे तुम्हाला दिसतोय हा जो पार्ट दिसतोय, आणखीन एकदा व्यवस्थित दाखवतो मी. ही काय झाली आपली वरची पापणी झाली, त्याला आयलिड्स म्हणतो आपण. ही झाली अशी खालची पापणी, ही काय झाली आपली खालची अशी पापणी झाली. आणि त्याच्यावर जे काही बारके बारके आहेत त्याला आयलॅशेस म्हणतो आपण. आणि इथं जो पार्ट दिसतो आपला इथं त्याला काय म्हणायचं तर नेक्टेटिंग मेम्ब्रेन. आता हे जे काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतात म्हणजे आपण कन्सिडर करूया फिश आहे, तर त्या फिशमध्ये त्यांच्या आईच्या प्रोटेक्शनसाठी वर आणखीन एक असं एक मेम्ब्रेन असतं तयार होत असतं. ते असं ओपन क्लोज होत असतं. कधी तर तुम्ही डिस्कवरीमध्ये त्यांनी बघितलं असेल काही काही ॲनिमल्स आहेत युजली फिश, त्यामध्ये काय होत असतं ते प्रोटेक्शनसाठी आणखीन एक लेअर असते त्याला निक्टेटिंग मेम्ब्रेन. पण ते आपल्यामध्ये काय असतं वेस्टिजियल पार्ट आहे तो. पण जे फिश असतात त्यांच्यामध्ये तो काय असतो फंक्शनल असतो. तिसरी एक लेअर त्यांच्या स्ट्रक्चर असे पूर्ण त्या आयबॉलवर येत असते प्रोटेक्शनसाठी. आता आपल्याकडे फक्त फंक्शनल काय आहेत, 2च काय आहेत आयलिड्स आहेत, पण युजली 3 असतात. आणि तिसरं ह्याला काय म्हटलं आपण निक्टेटिंग मेम्ब्रेन. आता ते झाल्यावर महत्त्वाचं आता काय समजून घ्यायचं आपल्याला. मागाशी एक शब्द गेलता आपल्याला लॅक्रायमल ग्लँड. काय शब्द गेलता इथे गेलता बघा, शब्द कुठला गेलता, आयलिड्स म्हणजे समजलं, आयलॅशेस म्हणजे. त्यानंतर लॅक्रायमल, त्यालाच काय म्हणतो आपण टियर ग्लँड. ते जरासं आपण समजून घ्या काय आहे ते. आता आपल्या डोळ्यामध्ये आपले जे डोळे आहेत तिथे आपल्या साईडला बरोबर, आता इकडचा हा डावा डोळा आहे मायामध्ये बहुतेक, बरोबर इकडच्या साईडला काय दिसत असतात आपल्याला तर इथे ग्लँड असते. तर मोठी काढली मी इथं अशा पद्धतीची काय दिसते आपल्याला ग्लँड दिसते. त्याला काय म्हणायचं लॅक्रायमल ग्लँड. तर एक अशा पद्धतीची ग्लँड असते त्याला काय म्हणायचं लॅक्रायमल ग्लँड. आणि ह्याचं सिक्रेशन असं होत असतं कशामध्ये आपल्या डोळ्यामध्ये. आता जे काही लॅक्रायमल ग्लँड आहे त्यालाच आपण काय म्हणतो टियर ग्लँड. ते काय सिक्रेट करत असतात तर टियर सिक्रेट करत असतात. आणि हे कंटिन्युअसली टियर सिक्रेट होत असतात. आणि जेव्हा आपल्याला असं काहीतरी आतून दाटून येतं किंवा काही काही जेव्हा आपण इमोशनल होतो किंवा आनंद अश्रू येत असतात तेव्हा काय होत असतं तर त्याचं सिक्रेशन काय होतं जास्त होत असतं. पण युजली आपण रोजच तसं बघायला तर रडत असतो. म्हणजे इथून काय होत असतं लॅक्रायमल ग्लँडमधून टियरचं काय होत असतं सिक्रेशन होत असतं, सिक्रेशन होत असतं. आणि हे जे सिक्रेशन आहे त्या सिक्रेशनमध्ये त्या टियरमध्ये काय प्रेझेंट असतात तर लायसोझाईम प्रेझेंट असतात. ते लायसोझाईम बॅक्टेरिया किल करायला काय करत असतात हेल्प करत असतात. आणि हे जे आय लॅशेस आहेत ते काय काम करत असतात तर त्याच्याबरोबर बेस लाईक प्रकारच्या ऑइल ग्लँड्स असतात ते सुद्धा काय करत असतात सिक्रेट करत असतात. आता एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं काय सांगितलं मी लॅक्रायमल ग्लँड आहे त्याला टियर ग्लँड म्हणतो. टियर सिक्रेट करत असते कंटिन्युअसली. पण कधी कधी जास्त दाटून आल्यावर, भावना दाटून आल्यावर किंवा इमोशनल वगैरे झाल्यावर आपल्या डोळ्यातून काय होत असतात अश्रू येत असतात. पण तेव्हा काय होत असतं त्याचं जास्त सिक्रेशन होत असतं. आणि युजली जर प्रमाणापेक्षा जर जास्त सिक्रेशन झालं म्हणजे जेव्हा आपण रडत नसतो ॲक्च्युली म्हणजे असं डोळ्यातनं असं बाहेर पाणी पडत नाही तेव्हा
तेव्हा काय होत असतं की जर जे काही एक्स्ट्रा सिक्रेशन आहे जे टिअर ग्लँडनी केले, इथं आणखीन एक प्रकारची त्याला म्हणायचं एक लॅक्रायमल डक्ट प्रेझेंट असते, एक प्रकारची अशी इथं लॅक्रायमल डक्ट प्रेझेंट असते. त्या लॅक्रायमल डक्टच्या थ्रू काय होत असतं, हे जे काही सगळं सिक्रेशन आहे टिअरचं ते काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं. आणि त्यानंतर इथं एक त्याला अशी एक ट्यूब असते जी आपल्या नॅझल कॅव्हिटीला काय असते, अटॅच असते. कधी कधी जर तुम्हाला आठवत असेल की हुंदके देऊन रडत असताना सारखं आपण शेंबूड वगैरे असं आत शिंकरत असतो, शिंकरत नाही त्याला काय म्हणायला पाहिजे, आत घेत असतो, असं हुंदके देऊन रडत असतो. काय तर बडबडायला लावलं मी, ते काय महत्त्वाचं नाही सोडा, जरासं आपलं कामच तेवढं बघूया. आता एक महत्त्वाचा जो पार्ट आहे, जे काही मसल्स असतात ते मसल्स आपल्याला पटकन समजत नाहीत. आता जर असं तुम्हाला ॲक्च्युअल आयडिया आली असेल आपले डोळे कसे असतात, काही काही वाटतं फक्त अशीच काहीतरी डोळे असतात, पण पाठीमागं असा एक मोठा गोळा असतो, ते आपण जरा म्हणून त्याला आपण आयबॉल म्हणत असतो. व्यवस्थित जरा लक्ष द्या. आता कुठले कुठले मसल्स आहेत, मगाशी आपण बघितलं की टोटल 6 मसल्स आहेत. सुपेरियर ऑब्लिक, सुपेरियर रेक्टस, मीडियन रेक्टस, लॅटरल रेक्टस, इन्फेरियर रेक्टस आणि इन्फेरियर ऑब्लिक. आता हे काय मसल तुम्हाला अभ्यासाला नाहीत, त्यामुळे एवढं काय आपल्याला इन डिटेल करत बसायची गरज नाही, पण जरासं व्यवस्थित आपल्याला माहीत पाहिजे. हे जे मसल्स आहेत त्या मसल्सला काय नर्व अटॅच आहेत, त्या मसल्सला काय असणार आहेत, नर्व अटॅच असणार आहेत. आणि कुठल्या कुठल्या नर्व आहेत, जर तुम्हाला आठवत असेल क्रॅनियल नर्वमध्ये तिसरी, त्यानंतर चौथी आणि 6वी ह्या ज्या नर्व आहेत त्या मुवमेंट ऑफ आयच्या रिलेटेड असतात. तिसरी कुठल्या आपल्याला माहिती आहे, ऑक्युलोमोटर. चौथी कुठली आहे, ट्रॉक्लियर, टी2मधली ट्रॉक्लियर. आणि त्यानंतर जी 6वी आहे त्याला काय म्हणतो आपण, कुठली नर्व आहे ती, ॲब्ड्युसन्स. या सगळ्या नर्व काय करत असतात, काम करत असतात, जे आपली डोळ्याची मुवमेंट आहे अप डाऊन असेल किंवा रोटेशन असेल त्यासाठी हेल्प करत असतात. 346 नंबर लक्षात ठेवा. आणि यामध्ये जे काही जे काही सगळे मसल्स आहेत त्याला त्या नर्व काय असतात, अटॅच असतात. आता हा जो पार्ट आहे हा डोळ्याचा पार्ट झाला, आणि इथं पाठीमागे इथं काय असते, एक ऑप्टिक नर्व असते. ते आपण पुढं बघणार आहे स्ट्रक्चर काय आहे ते. आणि हा ॲक्च्युली आपला आयबॉल, त्याचं स्ट्रक्चर. आणि वरचा जो पार्ट दिसतोय, हा सगळा व्हाईट पार्ट दिसतोय, तो काय असतो, स्क्लेरा असतो. तो कशाचा पार्ट असतो, स्क्लेरा. आणि ह्याच्या पुढं हा जो पार्ट दिसतो, स्क्लेराच्याच पुढचा जो पार्ट असतो, एक्सटेंडेड पार्ट असतो, जो जरासा ट्रान्सपरंट असतो, त्याला म्हणतो आपण कॉर्निया. त्याला काय शब्द वापरतो आपण, कॉर्निया. आणि जो आपल्या डोळ्याचा रंग असतो तो कशामुळे असतो, तर आयरिसमुळं. ते आपण स्पेसिफिक जरा पुढं बघणार आहे. आता आपल्या पुस्तकातली एक डायग्रॅम आहे, आणि ही डायग्रॅम बऱ्याच वेळेला पटकन आपल्याला समजत नाही, त्यामुळे जरा सगळ्यात शेवटी मी ॲनिमेशनच्या थ्रू तुम्हाला फक्त मी लेअर आज सांगणार आहे. प्रत्येक ह्याचं फंक्शन वगैरे सगळं आपण इन डिटेल बघायचं आहे काय आहे तो. आता इथं फक्त लेअर समजून घ्यायचे कुठल्या कुठल्या आहेत. 3 लेअर आपण फक्त आत्ता सध्या तरी महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे काय, सगळ्यात शेवटची आउटर काय असणार आहे, फ्रॉम आउटर टू इनर. लक्षात ठेवा, फ्रॉम आउटर टू इनर. त्यामध्ये काय समजून घ्यायचं आपण, हा जो पार्ट दिसतोय कुठला, हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हटलं आपण, रेटिना. सॉरी, रेटिना नाही, ते इनर झालं. आउटर पार्ट कुठला आहे, सगळ्यात पहिला स्क्लेरा. जो ब्ल्यू कलरचा पार्ट आहे आउटर आहे त्याला काय म्हटलं आपण, स्क्लेरा. आणि स्क्लेराचा जो एक्सटेंडेड पार्ट आहे, हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं, कॉर्निया. फक्त एवढं लक्षात ठेवा, फायब्रस एक पार्ट आहे, त्यामध्ये कोलॅजन फायबर असतात, कनेक्टिव्ह टिश्यू वगैरे असतात. फक्त काय लक्षात ठेवायचं, 3 लेअर आहेत. आउटर टू इनर बघतोय आपण, आउटर काय म्हणायचं त्याला, स्क्लेरा. आणि आउटर लेअरचा जो एक्सटेंडेड फुडचा अँटेरियर पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, कॉर्निया. काय समजलं आपल्याला, स्क्लेरा आणि कॉर्निया. त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे, सेकंड लेअर आहे रेड कलरमध्ये, त्याला काय म्हणायचं, कोराइड. त्याला काय म्हणायचं, कोराइड. आता त्यानंतर एक महत्त्वाचा जो पॉईंट आहे, कोराइड झाल्यावर तो कुठला आहे, तिसरा, रेटिना. प्युपिल, आयरिस आणि लेन्स आपण बघणारच आहे पुढं. फक्त बेसिक समजून घ्यायचं, 3 लेअर. आउटर काय झाली ब्ल्यू कलरची, स्क्लेरा. त्यानंतर काय असते, मिडल, कोराइड. आणि इनर काय असते, तर रेटिना. 3 लेअर फक्त लक्षात ठेवा. हे फोविया काय असतं, ब्लाइंड स्पॉट काय असतं, सस्पेन्सरी लिगामेंट काय असतात, ॲक्वियस ह्युमर काय असतो, ॲक्वियस चेंबर काय असतो, प्युपिल काय असतं, आयरिस काय असतं, लेन्स काय असतं, त्या सगळा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. कारण जे स्ट्रक्चर ऑफ आय आहे ते व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे. एका लेक्चरमध्ये गडबडीत कळत नाही. आणि फक्त महत्त्वाचं तिसरा आणखी एक चौथा आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा, ऑप्टिक नर्व. आता जरासं आपण ॲनिमेशनच्या थ्रू व्यवस्थित समजून घ्या स्ट्रक्चर ऑफ आय. बघायला फार छान वाटत असेल तुम्हाला. आता त्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं, जे काही आयबॉल आहेत त्याचं बेसिक आपल्याला समजून घ्यायचं, लेअर कुठल्या कुठल्या आहेत, त्या प्रत्येक लेअरचं काही ना काही ते प्रॉपर फंक्शन असणार आहे. पण आपल्याला पहिला बेसिक सगळं समजलं पाहिजे, स्ट्रक्चर काय आहे ते. आता स्ट्रक्चरमध्ये जो आपल्याला पार्ट दिसतोय तो कुठला आहे, तर आयबॉलचा. आणि सगळ्या ज्या काही लेयर्स आहेत, आता इथं आपल्याला दिसत बघा पाठीमागं काय आहेत, तर मसल्स आहेत. त्यामध्ये आपण बघितले 6 टोटल मसल्स आहेत.
इन्फेरियर असू दे, सुपेरियर असू दे, रेक्टस मसल असू दे, त्यानंतर ऑब्लिक मसल्स असू दे, ते सगळे मसल्स आहेत टोटल. फक्त 6 मसल नंबर लक्षात ठेवा. त्या मसलला अटॅच असतात नर्व असतात. 346 नंबर लक्षात ठेवा. कुठल्या कुठल्या क्रॅनियल नर्व, तर तिसरी कुठले आहे ऑक्युलोमोटर, त्यानंतर ट्रॉक्लियर आणि त्यानंतर ॲब्ड्युसन्स. आता इथं आपल्याला लेअर दिसत बघा. आउटर काय आहे स्क्लेरा, मिडल कोरॉइड, त्यानंतर इनर काय असते रेटिना. आता जो व्हाईट कलरचा जो पार्ट असतो त्याला काय म्हणतो आपण स्क्लेरा. ते पोझिशन आयची जी पोझिशन आहे ती मेंटेन करायचं काम करत असते. त्याला जे अटॅच असतात जेव्हा मसल्स असतात ते काय करत असतात मुवमेंटला हेल्प करत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं इथं सगळ्यात जे लेयर्स आहेत त्यातला जो आउटर पार्ट आहे म्हणजे जो स्क्लेराचा जो पुढचा अँटेरियर पार्ट आहे शब्द काय आहे कॉर्निया. त्यानंतर जो पुढचा जो पार्ट दिसतोय कॉर्नियाच्या आत तो काय आहे आयरिस. आणि जे आपल्या डोळ्याचा रंग असतो म्हणजे तो ब्राऊन असेल, ब्लॅक असेल किंवा ग्रीन असेल किंवा ब्ल्यू असेल तर तो कशामुळे असतो तर आयरिसमुळे. त्यामध्ये असलेलं पिगमेंटच्या पोझिशनमुळं, पिगमेंटच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे तो कलर येत असतो. आणि त्या आयरीच्या बरोबर तिथं काय आहे तर प्युपिल. प्युपिलच्या बरोबर पाठीमागं काय असते तर एक लेन्स असते. त्याच्या बाजूला बरोबर लिगामेंट असतात, सस्पेन्सरी लिगामेंट्स. ते आपण व्यवस्थित बघणार आहे. कोरॉइडच्या बरोबर तिथं पुढच्या पार्टमध्ये असतात. त्यानंतर तिथं 2 चेंबर असतात, एक म्हणजे ॲक्वियस त्यानंतर व्हिट्रियस चेंबर. व्हिट्रियस चेंबरमध्ये व्हिट्रियस ह्युमर आहे म्हणजे आपण कन्सिडर करू लेन्सच्या पाठीमागं व्हिट्रियस आहे, लेन्सच्या पुढं कॉर्निया आणि लेन्सच्या मध्ये कुठला आहे तर कॉर्निया. त्यानंतर स्क्लेरानंतर मिडल लेअर कुठले आहे तर कोरॉइड. कोरॉइड नंतर लास्ट लेअर कुठली असणार आहे आपली इनर काय असणार आहे तर रेटिना. हे सगळे एकदम बेसिक पॉईंट आहेत. ते सगळे माझ्यामध्ये तुमच्या आता क्लिअर झाले असतील चांगले. आणि स्ट्रक्चर ऑफ आय हे 1 किंवा 2 लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित कंप्लीट करूया, व्यवस्थित समजून घ्या. कारण जेव्हा जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर समजणार नाही तोपर्यंत त्याचं काय मेकॅनिझम व्यवस्थित आपल्याला क्लिअर होणार नाही. आजच्या पुरतं आपण जर थांबूया, पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.